जो पक्ष ह्याचा होता बाळासाहेब ठाकरेचा तो आता शिंदेकडे गेला हे चुकीचं आहे. ज्याचा पक्ष आहे तो त्याच्याकडेच राहिला पाहिजे. मी आता ग्रॅज्युएशन झालेला, मी रिक्षा चालवतो. जिथे पैसा जास्ती तिथे नेता जातो. आम्हाला आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आम्हाला न्याय दिलेला नाहीये. आपलं पोट भरला संपला विषय, ती जनता मरून दे मध्ये जगून दे. प्रत्येक राज्यकर्त्यांनी फक्त आश्वासनांच्या पलीकडे काही केलेलं नाही. प्रत्येकजण इलेक्शन पुरतं आमच्या मतदारांचा वापर करून घेतात आणि परत तिकडं दुर्लक्ष करतात. म्हणजे जो उमेदवार तो आपल्या पक्षाशी एकनिष्ठ नाही राहू शकत, तो आमच्या जनतेशी कसा राहणार. लाखाचं लीड सांगतायत, 10,000च्या लीडने सीट लागणार इकडे खासदार. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा जो आपला फॉर द पीपल न्यूजचा जो महाराष्ट्र दौरा आहे, यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातो आहे आणि तिथल्या मतदारांशी बोलतो आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार हा राजा मानला जातो, पण या मतदारांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, याला प्राधान्य मिळत नाही. म्हणून आम्ही हा आमचा एक अल्पसा प्रयत्न आहे की त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेतो आहे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघातले असतील, लोकशाहीविषयी असतील, देशातल्या परिस्थितीविषयी असतील आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीवर त्यांचं मत आपण घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासोबत काही नागरिक आहेत या ठिकाणी, त्यांच्यासोबत बोलूया. दादा नमस्कार, कशा आहात? अरे मजेत. काय सध्या उन्हाळा फार आहे, पुराला फार आहे. गरमी खूप आहे आणि मग त्या गरमीमध्ये प्रचारही गरमागरमी चालू आहे. प्रचारी कर्माकडे चालू आहे. हो, ऐन उन्हाळ्यामध्ये. ऐन उन्हाळ्यामध्ये काय सध्या इकडचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आता हा जो सगळा आढावा आहे तो आम्ही घेतोय जागर लोकशाहीचा. काय महाराष्ट्रभर दौरा चालू आहे आणि याच्यामध्ये विशेष करून मतदाराला काय वाटतंय, बऱ्याच ठिकाणी मतदाराला काय वाटतं हे विचारतच नाही. आम्ही तो प्रयत्न करतो, अल्पसा प्रयत्न आहे, परंतु आमचा प्रयत्न सकारात्मक आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या मतदारांनी भूमिका मांडावी. काय नेमके प्रश्न आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे, त्याविषयी बोला. रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये बदल व्हायला पाहिजे. जो आत्ता जे काही हे चाललं आहे ते त्याच्यात कुठंतरी चांगला बदल व्हायला पाहिजे असे लोकांचं मत आहे. बदल म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे? आपलं काँग्रेस म्हणा, शिवसेना म्हणा, हे लोक म्हणजे सीटा जे आहेत ना पहिले काँग्रेसच्या वगैरे असे आल्या पाहिजेत. म्हणजे आत्ता जो हे आहे काय म्हणता मुख्यमंत्री म्हणा काय म्हणा त्याच्यात बदल झाला पाहिजे. फोडाफोडीचं राजकारण तुम्हाला आवडलं नाही? फोडाफोडीचं राजकारण आवडलं नाही. बरोबर. तुमचा कोकण म्हटलं की जरा बाळासाहेबांवर जरा जास्तच प्रेम होतं. शिवसेना या ठिकाणी होती आणि या निवडणुकीत पहिल्यांदा असं होतंय की इथं धनुष्यबाणच नाही. त्याविषयी तुमच्या कोकणातल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहे? आता कोकणातलं हे बघा गेलं ना, ते बघा आता साधं लहान मूल पण सांगेल जो पक्ष ह्याचा होता बाळासाहेब ठाकरेचा तो आता शिंदेकडे गेला हे चुकीचं आहे. ज्याचा पक्ष आहे तो त्याच्याकडेच राहिला पाहिजे. ज्याने काढलं कोणी मुलाला जन्म दिला तो बाप जर तो नाही म्हणायचा आणि दुसरा कोण जर बाप उभा करायचा हे योग्य नाही. हे लहान मूल पण सांगेल. हे त्याच्यात हे झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला बिलकुलच कोकणवासियांना आवडलं नाही? आवडलं. ही तुमची एकट्याची प्रतिक्रिया आहे का? बऱ्याचशा सारांश म्हणजे जवळजवळ 75% लोक कोकणातले लोकांचं हे आहे 5%. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. की त्यानं हे बरोबर आहे. बाकी मला वाटतं 90-95% असं वाटतं आहे की जी पूर्वीची शिवसेना बाळासाहेबांची सेना होती तीच असायला पाहिजे. शिंदेला पाहिजे तर त्यांनी फुटून दुसरा पक्ष नवीन तयार करायला पाहिजे होता. आता मला सांगा, म्हणजे हे ठीक आहे राजकीय हा विषय असू शकतो, परंतु आपण थोडं विकासाकडे येऊ. कोकणामध्ये तुमच्या इथं जैतापूरला एक अणुऊर्जा प्रकल्प येत होता, राजापूरची रिफायनरी होत होती, तुमचा मुंबई गोवा हायवेचा प्रश्न आहे. तर ह्या सगळ्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आणि सगळ्यात म्हणजे
की कोकण अतिशय सुंदर आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, जगभरातले पर्यटक इकडं आले पाहिजेत, इतका सुंदर कोकण आहे काय, परंतु त्या दृष्टिकोनातून कुठं नियोजन फारसं होताना दिसत नाही. कारण पर्यटन हा विषय हा केंद्राने विकसित करायचा आहे, राज्यानं विकसित करायचा आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? आता आमचं बघा गेलं ना, आता आमचं हे आता तुम्ही म्हणताय ना रिफायनरीला आमचा 90% विरोध आहे. 90% कशाला नाही, 10% राहिले किंवा 5% राहिले तो भाग वेगळा, आम्हाला होताच कामा नाही ते. आमच्या ह्याच्यात म्हणजे ते बागाय म्हणा काय म्हणा असं बरंचसं काय हे आहे आणि आमचा विरोध आहे पहिल्यापासून. हे होताच कामा नाही बिलकुल. साहेब कसं माहीत आहे, आता रिफायनरी जी बारसू गोवळपासून जी म्हणताय बरोबर की नाही, ती रिफायनरी आमचे पाण्याचं स्तोत्र कुठं आहे? वरती आहे. बारसूपासून जे खालचे जे गाव आहेत, नाही म्हटलं तरी पण नाटा बुरंबेवाडी ह्या त्या साईडला देवाच्या वाटण्यामध्ये, तर आमचं स्तोत्र तिकडे आहे पाण्याचं. जर रिफायनरी झाली केली जबरदस्तीने तर जर पाणी मुरलं ते पाणी आम्हालाच भेटणार आहे खाली. पर्यटनाच्या विषयी काय, म्हणजे मला त्याविषयी खरं ऐकायला जास्त आवडेल. पर्यटन हे असायला पाहिजे होतं. पर्यटन हा आपला कोकणपट्टी म्हणजे पर्यटनचीच दिशा आहे. समुद्रकिनारा मोठा लाभला आहे. आमच्या समुद्रकिनाऱ्याला झाडं एवढे आहेत, माड, पोपळी, कलंब, हापूस आंब, काजू हे आहेत ना कोकणामध्ये. मग त्या दृष्टीने का बघत नाही गव्हर्नमेंट? आम्हाला रिफायनरीपेक्षा त्या दृष्टीने बघा ना, MIDC व्हायला पाहिजे होती. MIDC ठीक होती. आम्हाला तेच आम्ही पहिल्यांदा सोय केलं. सुरुवातीला काय झालं, सोलगाव, बारसू, गोवल इतर या सर्व गावामध्ये MIDC होती. MIDC आम्हाला सांगितलं. सुरुवातीला ज्या वेळेला जेव्हा आले, अगोदर काही लोकांनी जागा घेतली त्यावेळी किंमत किती होत्या की साधारण 60,000 70,000 आणि नंतर 20 लाख 25 लाखापर्यंत गेल्या. ह्या सगळ्या प्रकल्पांना तुमचा कोकणवासियांचा विरोध आहे. मी आणखी काही नागरिकांशी बोलतो. काका नमस्कार, कसे आहात? एकदम ठीक. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, कसं बघताय या निवडणूक? काय आम्हाला काय करायचं आहे? आम्ही आहे चहाचा धंदा करणार आणि काय बोलणार तुमच्यावर? तुमच्याकडे नागरिक येतात, इथं चहा पितात, चर्चा करतात, पण काय वातावरण कसं काय आहे? चर्चा वगैरे काही करत नाही. हाय ते बरं आहे, होतंय जाते ठीक आहे, कोण कोणाचं नाही. कोण कोणाचं नाही असं म्हणतात. काय आणखी नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. काय म्हणतात दादा, कशा आहात? सध्या लोकसभा निवडणूक आहे, कसं आहे वातावरण तुमच्या कोकणामध्ये? कोकणात काय वातावरण सगळीकडनं सेम आहे. सगळीकडनं सेम आहे. हो हो. काय तुमचं काय मत आहे? कोकणातले जे उद्योग आहेत, रिफायनरी आहे, जैतापूरचा प्रकल्प किंवा तुमचा मुंबई गोवा एक्सप्रेसवे जो रखडला अनेक वर्षांचा हा विषय, याविषयी काय तुमची मतं काय व्यक्त करता? आमदार खासदारांनी कामं घेतली पाहिजे ना, बरोबर की नाही? आता 10 वर्ष आमदार आहेत, 15 वर्ष झाली आमदार, 3 टर्म आमदार निवडून येतात, बघायला पाहिजे. आता रस्त्याचा कोकण हायवे किती वर्ष रखडला आहे. रिफायनरी प्रोजेक्ट येतोय पण अजून डिक्लेअर कुठे झालं आहे? रिफायनरी इथे ह्या गावात प्रोजेक्ट डिक्लेअर झाला नाही आहे. जागा ॲक्वायर करायला पाहिजे ना. इथं कोकण म्हणलं की पर्यटन विषय पहिला समोर येतो. पर्यटनाविषयी काय वाटतं? पर्यटन अजून कुठेच नाही. खासदारांनी पण पर्यटन केलं पाहिजे ना. विकास कामांचं अजून काही कोणी बोलत नाही आहे. विकास कामावर कोणी अजून काय? रोजगाराची काय स्थिती आहे तुमची? रोजगाराची स्थिती काय, मी आता ग्रॅज्युएशन झालेला, मी रिक्षा चालवतो. रोजगारच नसल्यामुळे लोक मुंबईला जातात. पोरं माझ्यासारखी मुंबईला जातात. रोजगार इथे काय नाही. 300 रुपये रोजावर काम करतात. रोजगार इथे काहीच नाही. इथे दुकानदार आहे 4,000 रुपये महिन्याला देतात, दिवसभर आपलं हे करून टाकतात. सध्या तुमचं कोकण म्हटलं की शिवसेना आणि धनुष्यबाण हे फार नातं होतं. यावेळेस तुमच्या कोकणामध्ये कोणत्याच लोकसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबाण चिन्हच नाही आहे. काय वाटतं, काय प्रतिक्रिया? चिन्हामध्ये काहीतरी फरक वाटेल, यावेळी काहीतरी बदल घडेल. त्याच्यामुळे राणेसाहेब पण जुने आहेत. राणेसाहेब पण त्याच्यात 1 नंबरचे राजकारणी माणूस आहेत. राणेसाहेबांचा पण जोर आहे. तसाच
विनायक राऊत पण तितकेच तोलीत, दोन्ही पण नेते आहेत तसे. जो इथं जी निवडणूक होईल ती एकांगी होईल की अशी टक्कर होईल? दोन्ही नेते तब्बल असल्यामुळे कोणी वन साईड येणार नाहीत. लाखाचं लीड सांगतायत, 10,000च्या लीडने सीट लागणार इकडची खासदार. 10,000च्या लीडने लागतात. दुसरे दादा आहेत माझ्यासोबत. काय म्हणताय, सध्या सगळं वातावरण गरम आहे? सगळं गरमच आहे. तुम्हाला काय वाटतं पण काय कशाबद्दल? लोकसभा निवडणुकीबद्दल? ते काय परिवर्तन व्हायला पाहिजे. आता कुणाचं परिवर्तन करायचं? परिवर्तन म्हणजे आता 15 वर्ष आमदार आहेत राजन साळवी, खासदार आहे 10 वर्ष. विकास कामाचे काहीच नाही ना. कुठचा रोजगार नाही, काय नाही. तिथे कंपनी आल्या तर ते रोजगार वाढणार. ते आम्हाला स्वतःला भीक मागायची वेळ आलेली आहे. आता काय रोजगार नाही, काय नाही, मग काय करणार? ह्याच्यासाठी परिवर्तन पाहिजे, व्हायला पाहिजेत ना. परिवर्तन व्हायला पाहिजे. काय त्या ठिकाणी रिक्षावाले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय म्हणता, लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे, कशी हवा आहे इकडं? हवा दूषित आहे. हवा दूषित झाली? दूषित कशामुळं? फोडाफोडीच्या राजकारणामुळे? फोडाफोडीच्या राजकारणामुळे आणि निस्वार्थी असा कोण नेता राहिलेला नाही, सर्व स्वार्थी राहिलेले आहेत. आपलं पोट भरला संपला विषय, ती जनता मरून दे ना ते जगून दे असा विषय झालेला आहे. नेत्यांना जनतेच्या विषयी काहीच पडलेलं नाही. काय पडलं आहे? काहीच नाही पडलं. आज इकडे आहे, उद्या संध्याकाळी तिकडे आहे, परवा तिसऱ्या पक्षात आहे. जिथे पैसा जास्ती तिथे नेता जातो आहे. मला खरं, तुम्ही दोन युवा पिढीचे आपण शिलेदार आहे, तर महाराष्ट्रात जे काही झालं फोडाफोडीचं राजकारण, तुम्ही लोक कसं बघता त्याच्याकडे? फोडाफोडीचं राजकारण झालं, आता कोण कुठच्या गटात आहे सांगता येत नाही. पण याचा परिणाम होईल मतदानावर? मतदानावर होणार, 100% मतदानावर होणार परिणाम याचा. आणि इकडची जनता ही खुळी नाही, आम्हाला काही विकास मिळालेला नाही. तुम्हाला काय वाटतं? जो कार्यकर्ता आहे ना, म्हणजे जो उमेदवार, तो आपल्या पक्षाशी एकनिष्ठ नाही राहू शकत, तो आमच्या जनतेशी कसा राहणार? जनतेशी जो पक्षाचीच एकनिष्ठ नाही वर येतो तो जनते. आता ABCD आपण म्हणतो, बरोबर की नाही? जसा ज्या पक्षातनं तो वर येतो त्या पक्षाला तो विसरला नाही पाहिजे. मग जिथे जास्ती पैसा मिळाला तो तिकडे गेला निघून, मग तो एकनिष्ठ नाही राहिला ना, मग तो आमचं काय भलं करणार? बरोबर. म्हणजे हा प्रश्न या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा राहणार आहे. हो, राहणार आहे. महत्त्वाचा राहणार म्हणतात. आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामध्ये काही रिक्षा चालक आहेत, अनेक नागरिकांशी तुमचा संबंध येतो, म्हणून रिक्षा चालकाबरोबर जर बोललं तर लोकसभेची हवा नेमकी कोणाकडे आहे निवडणुकीची हे कळतं, तर त्यांना बरोबर ती अंदाज येतो. तुमचा काय अंदाज आहे? अंदाज वर्तवणं पण म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आमचा तर एक रिक्षा व्यावसायिक म्हणून माझं एक शासनाकडे बोलणं आहे आणि मागणी देखील आहे. आज रिक्षाचा जर का परवाना बघितलात, मुक्त परवाना, हा मुक्त परवाना अपरिमितपणे वाटला गेलेला आहे. आज संडे आहे, रविवार असल्यामुळे इथे चौकामध्ये गर्दी कमी आहे, इथे पार्किंगला देखील जागा नाही, एवढा मुक्त परवाना वाटलेला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केलात तर दर 200 माणसांमागे एक रिक्षाचं समीकरण झाले, त्यामुळे पूर्णपणे आमचा व्यवसाय ठप्प झालेला आहे. एक रिक्षा चालक मालक आणि मी एक रिक्षा संघटनेचा सचिव या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे तमाम रिक्षा चालक मालक बांधव हे मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. आणि जर का तो मतदानाला गेला तर तो कुठच्याही उमेदवाराला मत न देता नोटाही बटन दाबणार आहे. जोपर्यंत शासन हा मुक्त परवाना धोरण जोपर्यंत बंद करत नाही, तोपर्यंत रिक्षा चालक येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत हे मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत सध्या आहे. म्हणजे आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार राजा असतो, म्हणजे राजा म्हणतात. आता तो एक दिवसाचा आहे, कायमचा आहे, ह्याच्याविषयी डिबेट होऊ शकतं. बहिष्कार घालणं हा सुद्धा एक लोकशाहीचाच एक मार्ग आहे, बरोबर. पण निवडणुकीमध्ये बहिष्कार घालणं असं नसावं. तुम्ही नोटाचा उल्लेख केला, नोटाचा मार्ग पत्करू शकता, परंतु योग्य त्यातली त्यात दगडापेक्षा वीट मऊ आपल्यातलेच उमेदवार असणार आहेत. आपण तर ब्रिटिश किंवा अमेरिकेतून आणून इथं उभा करू शकणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक मध्यम मार्ग काय सुचवाल? आम्ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी 26/4/24 रोजी एक निवेदन दिलेलं आहे जिल्ह्याच्या वतीने की आमच्या जर का ह्या प्रमुख मागणीचा साकल्याने विचार नाही झाला तर आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानावर बहिष्कारच टाकणार आहोत.
रिक्षा चालक, कारण का आम्हाला जिल्ह्याची संघटना जिल्ह्याची संघटना जिल्ह्यामध्ये किती रिक्षा चालक आहेत? आपल्याला पाहिजे तर मी निवेदनाची प्रत देखील दाखवू शकतो. नाही, मी फक्त तुम्हाला एक विचारतो. पोच पण दाखवतो, सर्वच दाखवतो. मला एक मिनिट. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलंय आणि त्याची पोच देखील ते आपल्याला दाखवत आहेत. म्हणजे याच्यावर बहिष्कार टाकण्याच्या संदर्भामध्येच हे सगळं निवेदन आहे त्यांचं. रत्नागिरी जिल्हा प्रवासी रिक्षा चालक मालक संघटना 26 एप्रिल रोजी त्यांनी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे निवेदन दिलेलं आहे. तुमचं निवेदन तर म्हणजे लक्षात आलंच, परंतु एकूणच या जिल्ह्यामध्ये तुमच्या किती रिक्षा चालक आहेत? सुमारे 17,500 रिक्षा चालक मालक आहेत. परवानाधारक 17,500. त्याचबरोबर पर जिल्ह्यातून आलेल्या करोना काळामधल्या रिक्षा या सुमारे 1000च्या आसपास आहेत. पर जिल्ह्यातून म्हणजे मुंबई उपनगर असेल, ठाणा असेल, नवी मुंबई असेल, पुणा, पिंपरी चिंचवड इथून देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक हे कोकणातले रिक्षा चालक जे तिकडे गेले होते ते तिथल्या परमिटवर गाड्या आणलेल्या आहेत, ज्या पर जिल्ह्यातली परमिट आहेत ते देखील इथे व्यवसाय करतात. अशा सुमारे 18,500 रिक्षा चालक मालक आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्यवसाय करतात. हा महत्त्वाचा मुद्दा या इलेक्शनमध्ये निर्माण झाला. हा महत्त्वाचा आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. आज शासन एकतर बेरोजगारी वाढलेली आहे, बेरोजगारांना शासन मुक्त परवाने देते, पण मुक्त परवाने देत असताना शासनाने त्याला काहीतरी लिमिटेशन ठेवायला पाहिजेत. जर का 500 लोकवस्तीचा गाव आहे तिथे जर का 10 परमिट दिली गेली तर व्यवसाय कसा होणार? आता तुम्हाला असं वाटतंय की राज्यकर्त्यांचा शासनावरचा जो वचक आहे तो कमी झाला? असं काही बोलता येणार नाही, कारण का माहिती आहे सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री असे आहेत की ज्यांचा प्रशासनावर वचक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, असे जे काही लोक आहेत यांचा प्रशासनावर मजबूतमध्ये वचक आहे. उदय सामंत असतील, यांचा प्रशासनावर वचक असलेली ही लोक आहेत. पण आता महाराष्ट्रातलं राजकारण बघायला गेलं तर हे फोडाफोडीमध्येच गुंतलेत. कसं कालापरत्वे वेळ प्रत्येक ठिकाणी जे बदल पाहिजे असतात ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे बदल होत असतात. कधी पाऊस कमी पडतो, कधी पाऊस जास्त पडतो. तसंच सध्या राजकारणात चाललेलं आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. हे तुमचं शेवटचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मला वाटलं त्याचंही समर्थन तुम्ही करताय की नाही? समर्थन करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, जर का महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची जर का परंपरा बघितलात तर महाराष्ट्राची परंपरा ही निष्कलंक राजकारणाची आहे आणि ती तशीच अबाधित राहावी असे एक तरुण रिक्षाचालक म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती की प्रत्येक मतदाराने समजून मतदान करावं आणि योग्य व्यक्तीला मत द्यावं. एवढीच अतिशय चांगला विचार तुम्ही मांडलाय. आम्ही तोच जागर लोकशाहीचा करतोय. म्हणजे मतदान केलं पाहिजे. तुम्ही कोणालाही करा पण मतदान केलं पाहिजे. पुढच्या 4 दिवसामध्ये आमची भूमिका ठरवणार. आम्ही सर्व झूम ॲपद्वारे एकत्रित कॉन्फरन्स घेणार आणि ठरवणार मतदानाला जायचं, नोटा दाबायचं की काय करायचं आम्ही ठरवणार. आम्हाला आजपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आम्हाला न्याय दिलेला नाहीये. बरोबर. मला पण आम्ही अपेक्षा अशी व्यक्त करतो की तुम्ही बहिष्कार टाकण्याच्या ऐवजी मतदान कराल. कुणालाही करायचं पण मतदान निश्चितपणे कराल अशी अपेक्षा आहे. मला सांगा, कोकण म्हटलं की तुम्ही तर बाकीचे विषय बोललेतच आता, पण कोकण म्हटलं की सगळ्यात अगोदर पर्यटन समोर येतं. पण आता तुमच्याकडे जैतापूरला प्रकल्प येतोय, राजापूरला रिफायनरी येत होती. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष डायव्हर्ट होतंय, पण पर्यटनाकडे काय लक्ष डायव्हर्ट होत नाही. किंवा कोकणामध्ये हापूस आंबा आहे, फणस आहे, बाकीचे असे कित्येक फळं आहेत की ज्याच्यावर प्रक्रिया करून हे परदेशामध्ये देशामध्ये फार मोठे उद्योग होऊ शकतात. जर का पर्यटनाच्या विषयातून बोलायचं झालं तर ज्या पायाभूत सुविधा पाहिजेत पर्यटनासाठी त्याची इथे उणीव आहे मोठ्या प्रमाणावर. आज जर का प्रामुख्याने बोलायचं झालं तर देवघरी म्हणून इथे बीच आहे, कनकादित्य म्हणून मंदिर आहे कशेईला, राजापूरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर. अतिशय निसर्गरम्य असा बीच आहे जो आजूबाजूच्या परिसरात कोठेही नाही. असा बीच इथे प्रॉपर राजापूर तालुक्यामध्ये. आणि आमच्या इथल्या अनेक लोकांना इथे बीच आहे याची माहिती देखील नाही आहे देवघरी. त्याचबरोबर आंबोळगड समुद्रकिनारा आहे, वेती आहे, मार्बन लाईट हाऊस आहे. राजापूरचं एक 12 वाड्यांचं देवस्थान म्हणजे दुधपापेश्वर मंदिर आहे. तिथे एक अप्रतिम असा धबधबा आहे जिथे गोवा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातून पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पण त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा पाहिजेत त्यांचा इथे अभाव आहे. आजपर्यंत प्रत्येक राज्यकर्त्यांनी फक्त आश्वासनांच्या पलीकडे काही केलेलं नाही आणि ह्याच्यावर प्रॉपर काम करण्याची इथे गरज आहे. आणि ही जर का गरज झाली तर कोकणी माणसाला रोजगारासाठी अन्यत्र कुठेही जायची गरज नाही आहे.
इथे फळं जे पिकतात त्याच्यावरती प्रक्रिया जे उद्योग आहेत त्या संदर्भातही काही होताना दिसत नाही. याकडे कोकणी माणूस कसा बघतो? आज कसं माहिती आहे, आमच्याकडे हजारो मेट्रिक टन करवंद असेल, जांभूळ असेल, रातांबा असेल, फणस असेल, आंबा असेल, हे जे आमच्याकडची प्रमुख 5 फळं आहेत, ह्या फळांवर जर का प्रक्रिया करणारे उद्योग आज आमच्याकडे आहेत. जसं योजक आहे रत्नागिरीला, काही ठिकाणी वेगवेगळे, राजापूरला सर्वोत्तम कोकम आहे. असे हाताच्या बोटावर मोजणे इतकेच कंपन्या आहेत, ज्या कंपन्या ह्या प्रॉपर पूर्ण देशभर विखुरल्या गेलेल्या आहेत. आज जर का योजकचा माल म्हणाल तर 7 समुद्रापलीकडे जातो, सर्वोत्तमचा जातो. असे प्रोजेक्ट हे गावागावामध्ये चालू व्हायला पाहिजेत आणि ह्यासाठी फळ प्रक्रिया उद्योग राबवून ही काळाची गरज आहे. शासनाने 1990च्या दशकामध्ये आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना फलोद्यान जिल्हा म्हणून हा जिल्हा जाहीर केल्यानंतर हजारो लाखो हेक्टर जमीन ही लागवडीखाली आली. पण ही जमीन लागवडीखाली आलेली असताना शासनाने त्याच्या पलीकडे जाऊन इथे जे फळ प्रक्रिया उद्योग राबवायला पाहिजे ते राबवले गेले नाहीत. आज आमच्याकडे हजारो लाखो मेट्रिक टन आंबा हा आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून कोल्हापूर असेल, सांगली असेल, गुजरात असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी जातो. तो जर का आंब्यावर आमच्या इथे प्रक्रिया झाली तर कोकण सुजलाम सुफलाम होण्यास जास्त वेळ लागणार नाही. ह्याच्याकडे प्रामुख्याने जे निवडणुकीमध्ये आज उमेदवार उभे आहेत त्यांनी फळ प्रक्रिया उद्योगाला कशी चालना देता येईल, केंद्र शासनाच्या माध्यमातून असून राज्य शासनाच्या माध्यमातून असून देत प्रत्येक तालुक्यामध्ये अशी याविषयी सांगा, ठोस भूमिका ह्याविषयी ठोस भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. फार चांगला विषय तुम्ही मांडलेला आहे. अशा पद्धतीनं नागरिक मच्छी आहे, मच्छी व्यवसाय पण आमच्या इथे अतिशय मोठ्या प्रमाणात नाटा बंदर आहे, टोळसोंदे बंदर आहे, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छी येते. पण इथे आलेली मच्छी बर्फाअभावी खूप वेळा लोकांना एकतर सुकत घालावी लागते किंवा पुन्हा फेकून द्यावी लागते. मच्छीवर प्रक्रिया करणारे उद्योग देखील इथे यावेत. त्याचप्रमाणे कोकणला निसर्ग सौंदर्य लाभल्याने या निसर्ग सौंदर्यामध्ये आयुर्वेदिक औषधं देखील मोठ्या प्रमाणात या डोंगर दऱ्यांमध्ये आहेत आणि त्याचा देखील शासनाने शोध घेऊन त्याच्यावर देखील प्रक्रिया करणारे उद्योग इथे आणावेत अशी माझी शासनाकडे एक नम्र विनंती आहे. काही इथले व्यावसायिक आहेत राजापूरमधले. मावशी नमस्कार, कशा आहेत? उत्तम, एकदम उत्तम आहे. कसं चालला आहे धंदा? एकदम. सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सुरू आहे, कसं चाललाय प्रचार? प्रचार चांगला आहे. काय प्रश्न आहेत कोकणाचे? काय सांगणार, कोकणाचे प्रश्न काय चांगले आहेत. आपण इकडे काकांकडे जाऊया. नमस्कार काका. काय सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, जनतेच्या प्रश्नावरती चर्चा घडवून आणतोय आम्ही. काय इथले प्रश्न आहेत नेमके? पाण्याचा प्रश्न आहे. कोण आमचा पाण्याचा प्रश्न मिटवीत नाही. कोणी ते कोण नाही, कोणी मंत्री येऊ दे, संत्री येऊ दे, कोणी येऊ दे. आमचा पाणी इथं उद्योग, रोजगार, पर्यटन याच्या संदर्भात काय संदर्भात झाला पाहिजे, झालं पाहिजे. हां, पण होत नाही का? होत नाही. म्हणजे पाठपुरावा कमी पडतोय का सरकार करत नाही? सरकार करत नाही, पाठपुरावा बरोबर आहे. पण आता हे तुमच्या कोकणामध्ये हे तुमच्या कोकणाचं आणि धनुष्यबाणाचं फार मोठं नातं होतं, पण आता धनुष्यबाणच इथं नाही. काय प्रतिक्रिया आहे? धनुष्यबाण इथे नाही म्हटल्यानंतर कसा जो काय चिन्ह आहे आमच्या मर्जीने द्यायचं तो आम्ही देणार. बर. म्हणजे आणि हे फोडाफोडीचं राजकारणाविषयी कोकणचा माणूस काय विचार करतो? फोडाफोडी आपसातच चालतात त्यांच्या, तर आपण काय करणार? आपण जनता चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे, ते वाईट आहे. घडवून आणत नाहीत ते. त्या गोष्टी घडवून आणायच्या, त्या घडवून आणायला पाहिजे, त्या आणत नाही. म्हणजे हे सगळं वाईट आहे आणि जे करायला पाहिजे ते करत नाहीत असं काकांचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण जागर लोकशाहीचा महाराष्ट्र दौरा करतोय आणि आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जात आहोत. रस्त्याच्या कडेला काही नागरिकांचा हा जमाव होता म्हणून आम्ही थांबलो आणि हा जो मुंबई गोवा एक्सप्रेसवे आपण नेहमी बातम्यांमध्ये ऐकतो की या हायवेमुळं, या एक्सप्रेसवेमुळं प्रगतीचा मार्ग खरं तर खुला व्हायला पाहिजे, परंतु वेगळ्याच घटना घडतात आणि त्याच्यामधून आयुष्यामध्ये काय बेतलं जातं कुणाच्या तरी आपल्याच कुटुंबात आल्यावर त्याची जळ पोचते, परंतु दुसऱ्या कुटुंबावरती बेतलं की आपल्याला त्याची तेवढी जळ पोचत नाही. दादा मला सांगा नेमकं का तुम्ही जमलाय आणि काय घडलंय? सर, माझं नाव रमेश गोपीनाथ खानविलकर.
आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल मी पहिले तुमचे आभार मानतो. आज आमचं गाव गोवी लांजा तालुक्यातला गाव आहे. इथनं 14 किलोमीटरवर आहे. तिथले 2 सख्खे भाऊ आज अपघात आजगं या ठिकाणी होऊन दोघंही खलास झाले. एक रत्नागिरी या ठिकाणी खलास झाला, एक जाग्यावर त्याचा मेंदू बाहेर आला आणि तोही जाग्यावरच खलास झाला. आज आम्ही कित्येक महिने बोंब मारतो. प्रशासनावर महसूल खातं, पोलीस स्टेशन यांच्यावर वारंवार आम्ही यांना तक्रार, रस्ते मोठे झालेत, रुंद झालेत आणि ओव्हरलोड गाड्या धावत आहेत. या रोडला ओव्हरलोड गाड्या धावल्यामुळं ते डंपरवाले इतर बाहेरचे ड्रायव्हर असून यांना इथले रस्त्यांची वळणं किंवा रस्त्याची काय साईज आहे, कोण कुठनं कसा येईल सांगू शकत नाही. अशा वेळी हे सरळ सरळ उडवतात गाडीवाल्याला आणि निघून पळून जातात. आम्ही महसूल खात्याला आज गेले एक महिना तक्रार करतोय. डंपरवाले ओव्हरलोड धावत आहेत, चिऱ्यावाले ओव्हरलोड धावत आहेत, इतर गाड्या 4 व्हीलर सुसाट धावत आहेत. त्यांना न पकडता किरकोळ लायसनवाल्यांना हे पोलीस पकडतात आणि आणतायत पोलीस स्टेशनला आणि यांच्याकडे डोळेझाक करून पूर्णपणे आज कोणाचा वरद हस्त आहे आम्हाला काय माहीत नाही, पण अशी बेबंदशाही ह्या लांजा तालुक्यात चालू आहे. आज या ठिकाणी हॉस्पिटलला आम्ही ज्या पेशंटला त्याने आणलं आहे स्वतः, तिथं फ्रीजरमध्ये ठेवायची डेड बॉडी ठेवायची व्यवस्था नाही. आज रविवार असल्याने इथे डॉक्टरही उपलब्ध नाही आणि पोस्टमॉर्टम करून बॉडी ताब्यात द्यायलाही डॉक्टर कोण नाहीत आज या ठिकाणी. आम्ही आत्ता जस्ट पोलीस स्टेशनमध्ये गेलो, आम्हाला CCTV फुटेज दाखवा. आम्हाला ते म्हणाले सर नाहीत, सर तिकडे इलेक्शनच्या ह्याच्यात रत्नागिरी सभा आहे तिकडे गेले, तुम्ही संध्याकाळी या. म्हणजे अशी काहीतरी थातुरमतर उत्तरं देऊन आम्हाला. मला सांगा की हा जो प्रश्न आहे, म्हणजे आता खरं लोकसभा निवडणूक आता सुरू आहे, परंतु हा काय लोकसभा निवडणुकीपुरता विषय नाही आहे. नाही. कायमस्वरूपी कोकणामध्ये ह्या मुंबई गोवा एक्सप्रेसवेवरती हा विषय आहे. या संदर्भात अनेक आंदोलनं झालेली आहेत, अनेक गोष्टी झालेल्या आहेत, परंतु म्हणजे आता निवडणूक आहे, ही योग्य वेळ आहे या संदर्भात आवाज उठवण्याची. तुम्ही काय सांगाल ह्या म्हणजे सगळ्याच उमेदवारांना, जे कोणी इथून निवडणूक लढवत आहेत त्यांना? आमचं असं म्हणणं आहे, आज जे काय कोण निवडणूक लढवत आहेत किंवा काय करत आहेत त्यांनी या लांजा तालुका आज एवढा मागासलेला आहे की इथे हॉस्पिटलच्या मुंबई गोवावर मध्य ठिकाण असलेला लांजा तालुका म्हणजे आमचा मोठा तालुका असून इथे कुठल्याही प्रकारे हॉस्पिटलला आजही व्यवस्था झालेली नाही. प्रत्येकजण इलेक्शनपुरतं आमच्या मतदारांचा वापर करून घेतात आणि परत तिकडं दुर्लक्ष करतात. आज ग्रामीण भागात रस्ते धड नाहीत, लोकांच्या पाण्यापासून वणवा असे भरपूर चालू असताना लोकसभेच्या निवड आम्ही उमेदवारांना एवढंच सांगतो की आज कोणी पण तुम्ही निवडून या, पण आमच्या लांजा तालुक्याचा विकास करण्यासाठी पहिलं या तालुक्यासाठी एक चांगल्या प्रकारे इथं अपघात झाल्यावर हॉस्पिटल चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. मुळातच खरं तर हे अपघात असे व्हायला नाही पाहिजे. हे सगळे गावकरी जमलेले आहेत आणि पूर्ण गावातले तरुण वर्ग, काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि जी परिस्थिती आहे, जी आपबीती आहे ती अशा पद्धतीनं, म्हणजे ज्यावेळेस एका कुटुंबातले 2 सख्खे चुलत भाऊ ॲक्सिडेंटमध्ये जातात, त्या कुटुंबावरती काय म्हणजे बेतला असेल याची आपण कल्पना करू शकता. लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे, उमेदवार येतात, प्रत्येक उमेदवार येतो, पक्ष येतो, नेते येतात आणि आश्वासन देतात, परंतु आश्वासनांची पूर्तता नाही झाली तर त्याचं काय घडतं हे ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या नागरिकांशी बोलतोय, त्यांची मतं जाणून घेतोय आणि आत्ता आम्ही चिपळूण शहरामध्ये आहे. रात्र झालेली आहे पण लोक आहेत आणि लोकांशी बोलावं, त्यांच्याकडून मतं जाणून घ्यावीत म्हणून आम्ही काही नागरिकांशी बोलतोय. दादा नमस्कार, कसे आहात? नमस्कार, एकदम मजेत. काय सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे, कसं वातावरण आहे तुमच्याकडे? वातावरण निसर्ग पण खूप तापला आहे आणि लोकसभेचं प्रचाराचं पण वातावरण खूप तापलेलं आहे. म्हणजे जसा सूर्य कोपला आहे तसं प्रचार पण शिगेला पोहोचला. येस. बर. काय सध्या म्हणजे कुठले मुद्दे या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या लोकसभा मतदारसंघात चर्चेला आहेत? मुद्दे इथे कोकणातले काही स्थानिक मुद्दे आहेत, जसे की इथे अनेक प्रकल्प येत आहेत, तर प्रकल्पांना काही स्थानिक लोकांचा विरोध पण आहे आणि शिवाय प्रकल्प मोठ्या प्रमाणात काय म्हणतात त्याला उद्योग नोकऱ्या पण जनरेट करणार आहे. तर ते दोन्ही असे विषय आहेत. निसर्गाला पूरक असे व्यवसाय किंवा उद्योग कोकणात यावे ही स्थानिकांची इच्छा आहे, पण इथल्या भौगोलिक स्थिती आणि समुद्रामुळे काही मोठ्या कंपन्यांचे रिफायनरी आणि आपला जो अणुऊर्जा प्रकल्प आहे ते 2 सध्या इथे मोठे मेन विषय आहेत. आणि बेरोजगारी तर तो दर इलेक्शनला असतोच, पण त्यात सुद्धा थोडाफार प्रमाणात फरक पडलेला आहे.
आता मला सांगा 2-3 महत्त्वाचे विषय तुम्ही उपस्थित केलेला आहे. स्थानिक लोकांचं जे म्हणणं आहे की या ठिकाणी पर्यटन आहे, इथं जे उत्पादन होतं फणस आहे, काजू आहे, जांभूळ आहे किंवा या कोकम आहे, कोकणी मेवा, तर या संदर्भामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग यावेत आणि घरोघरी हे उद्योग सुरू व्हावेत छोट्या छोट्या स्वरूपामध्ये व्यवसाय, तर कोकणी माणूस, कोकणातली ही जनता सुजलाम सुफलाम होऊ शकते. आणि पर्यटन तर नो डाऊट, म्हणजे कोकणात आलेला माणूस कोकणांच्या प्रेमात पडणार नाही असं होणारच नाही. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हाच आहे, सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हाच आहे. शिवाय एक अशी गोष्ट आहे की आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात की इथला जो कोकणी मेवा आहे, तर कोकणी मेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, पण ते छोट्या प्रमाणात आहेत. त्याला एक स्केलअप केलं पाहिजे, लार्ज स्केलवर नेले पाहिजेत. मोठ्या कंपन्यांनी त्यांचे छोटे प्लांट्स इथं बसवले पाहिजेत. शिवाय दुसरा एक मुद्दा आहे मच्छीमार लोकांचा. तर मच्छीमार लोकांनासुद्धा कोल्ड स्टोरेजची सुविधा नाही आहे. आज एवढा मोठा कोस्टलाईन आहे कोकणाला लाभलेली, एकही कोल्ड स्टोरेज नाही आहे कोकणात. दुर्दैवाची गोष्ट आहे. कधी कधी मासे कमी मिळतात तेव्हा रेट जास्त होतात. हे कोल्ड स्टोरेजमुळे होतं असं मला तरी वाटतं. आणि जेव्हा मासे जास्त मिळतात तेव्हा ते ह्याच्या अभावामुळे, कोल्ड स्टोरेजच्या अभावामुळे फेकून द्यावे लागतात, फेकून द्यावे लागतात किंवा मग खत प्रक्रिया करतात. ते कॅट फूड आणि असतं किंवा माशांचं खाणं असतं, त्याला ते असं वेस्टेज म्हणून द्यावं लागतं. ही परिस्थिती आहे. म्हणजे जो माल तो 500 रुपयाला विकू शकतो तो 50 रुपयाला सुद्धा त्याला विकावं लागू शकतो. आता मला सांगा, आता ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आता आपल्याकडे जे उमेदवार आहेत त्यातनंच कुणाला तरी आपल्याला हे करावं लागेल. तुम्हाला काय वाटतं सध्याची परिस्थिती कुणाला पूरक आहे? इथे सध्या काय आहे, फर्स्ट टाईम BJPने उमेदवार दिला आहे. कारण इथे पारंपरिक शिवसेना ह्याच मतदारसंघात त्यांचे किंवा मग काँग्रेसचे असे 2 निवडून येतात. फर्स्ट टाईम BJPने ट्राय केला आहे. त्यांच्या इथे आमदार पण नाही आहेत, माहीत नाही, पण टफ होऊ शकते, सांगू शकत नाही. कारण दोघंही मुरलेले आणि दिग्गज उमेदवार आहेत. ग्राउंड लेवलला आपण जर बोललो तर मोदी गव्हर्नमेंटच्या सपोर्टमध्ये पण लोक आहेत आणि त्यांनी काही घेतलेल्या निर्णयामुळे कंटाळलेले व्यापारी वर्गसुद्धा आहे. तर आपण फिक्स सांगू शकत नाही कोण येईल ते. बरोबर. दुसरा एक कोकणाच्या संदर्भामध्ये कायम प्रश्न असतो की कोकण आणि शिवसेना फार जवळचं नातं राहिलं, पण नेमकं यावेळी तुम्हाला धनुष्यबाण हे चिन्हच नसणार नाही आहे इथे. याचं कारण असं आहे, कोकण आणि शिवसेना याचं नातं काय आहे, तर कोकणात उद्योगधंदे आणि इन्कमचे सोर्सेस नसल्यामुळे इथला गावातला माणूस उठून स्थलांतर करून मुंबईत जातो. आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे कोण सुरुवातीला जे शिवसैनिक होते ते सर्व गिरणी कामगार किंवा हार्डवर्किंग करणारे मराठी माणसं होती. ही त्यांना भेटल्यामुळे आपसुकच तिकडे जेव्हा शिवसेना स्ट्रॉंग झाली तेव्हा त्यांनी कोकणात विस्तार केली ती, आणि ती तळागाळातल्या लोकांपर्यंत म्हणजे त्यांचा जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे शिवसेना, असं म्हणू शकतो. म्हणजे त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच असलेले नारायण राणे, तुम्ही जसं उल्लेख केला की भाजपकडून ते उभा आहेत, म्हणजे ते फर्स्ट टाइम नाही आहेत परंतु भाजप फर्स्ट टाइम हे तुम्ही फार चांगला मुद्दा इथं उपस्थित केला आहे. परंतु मग आता नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे हे सगळं गणित बदलू शकतं? 100%. कारण त्यांच्या असं म्हणतात थोडीफार केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री पण आहेत. त्यांची गव्हर्नमेंटमध्ये पकड चांगली आहे. त्यांचं आपण थोडं राजकारण ही थोडी वेगळी संस्कृती जर म्हटली, तो एक वादातीत विषय आहे, तो जर सोडला तर त्यांचं काम करण्याची जी शैली आहे, फास्ट निर्णय घेणं हा जो प्रकार आहे तो त्यांच्याकडे खूप चांगला आहे. आणि ऑन ग्राउंड ती कामं दिसतात. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ एक सांगतो, मुंबई गोवा हा जो हायवे झाला ह्यात आजही रत्नागिरी जिल्ह्यातले काही ठिकाणचं काम झालेलं नाही आहे. रस्ता जुना आहे, 2 पदरी तोच आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं काम कोविडच्या दरम्यानच पूर्ण झालेलं होतं. यावरूनच तुम्हाला त्यांच्या कामाचा दर्जा आणि स्पीड आणि म्हणतात ना त्याला वचक, प्रशासनावर वचक त्या माणसाची चांगली आहे. एक MSMEचं खातं होतं, त्या दरम्यान त्यांनी जो निर्णय घेतला, मी स्वतः त्याचा लाभार्थी. MSMEचं लोन मला भेटल्यामुळे आज जो माझा व्यवसाय थोड्याफार प्रमाणात होता त्याला एक स्पीड भेटला, गती भेटली. त्यामुळे जर का तो माणूस पुढे हे झाला तर नवीन काय नाही काय. आता मला सांगा, पण शिवसैनिक जो आहे तो म्हणजे मूळ कन्फ्यूज आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलाय का तो अजून ठाकरे बरोबरच आहे?
बऱ्याच लोकांना ते आवडलेलं नाही आहे ॲक्च्युली. असं बॅकस्टॅबिंग करणं म्हणतात त्याला. बॅकस्टॅबिंग कोणाला करू नये. ज्या माणसांनी मोठं केलं त्यांना तरी बॅकस्टॅबिंग करू नये. तुम्ही व्यवस्थित निर्णय घेऊन पूर्ण एकटं बाहेर पडायला होतात. जर का तुम्हाला एवढी लोक सगळी जवळजवळ सगळी त्याचा परिणाम या निवडणुकीवर जाणवेल. होऊ शकतो, थोडाफार होऊ शकतो. कारण त्याचमुळं मग टफ होणार. हो, टफ होऊ शकतो. आणि असे पण लोक आहेत की ज्यांना लोकल लेवलला शिवसेना हवे पण वरती मोदी हवेत. त्यामुळे पण मोदींना कमळ चिन्हाला मतं पाडण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा हा काही लोकल लेवलचा विषय नसतो. तुम्हाला देशाचा पंतप्रधान ठरवायला लागतो. तुम्हाला देश कोणाच्या हातात द्यायचा आहे, कोण चालवणार आहे, देशाचे परराष्ट्र धोरण, देशाची पत वाढवणं, देशाची अर्थगाडा पुढच्या 10-15 वर्षासाठी कसा तो खेळला पाहिजे ते ठरवणारी इलेक्शन आहे. त्यामुळे तुम्हाला खूप विचार करूनच निर्णय द्यावा लागतो. भावनिक राहता कामा नाही. फार सविस्तरानं तुम्ही बोललाय, फार चांगली मांडणी केली. दुसरे एक गृहस्थ माझ्यासोबत आहेत, व्यवसाय करतात. काय सध्या भाज्यांची परिस्थिती? उन्हाळा असल्यामुळं आहे ना, थोडीशी आवक कमी होतं. त्याच्यामुळं भाजीचे रेट आता हे वाढलेले आहे. भाजीचे रेट आता रेट वाढलेत, लोकसभा इलेक्शन आहे, काय सगळं वाढतच चाललंय. तापमान वाढलंय, प्रचारही शिगेला पोचलाय. काय वातावरण आहे? काय वातावरण आहे, चाललंय वातावरण आहे की कुणाची हवा आहे इकडं तुमचं? आता इकडे तरी हवा राऊत सरांची आहे. राऊत सर हे 100% निवडून येणार असा आपला आत्मविश्वास आहे. म्हणजे विनायक राऊत पुन्हा एकदा म्हणजे ते निवडून येणार. परत ते एकदा हॅट्रिक पूर्ण करणार. ते हॅट्रिक करणार. काय मुद्दे आहेत ज्याच्यामुळं हॅट्रिक करू शकतात? म्हणजे आता कसं, जर शिवसेना जर असेल तर एक मराठी माणसांचं हे ध्येय आहे. म्हणजे जे बाळासाहेब ठाकरेंनी जे केलं त्याच्यामुळे आज मुंबईपासून जी कोकणची लोकं आहेत, बाळासाहेब ठाकरे मुलं आज मुंबईत आहेत. जर शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हणजे ती नसेल तर कोकणातल्या लोकांना एक त्यांचा बोजा बिस्तर गुंडून गावाला यायला लागेल. गावी यावं लागेल. हक्काचे व्यासपीठ आहे. हक्काचा. मला सांगा, आता बऱ्याचदा अशी चर्चा होते की शिवसेनेची फूट पडली त्यावेळी बरेचसे नेते पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंसोबत गेले, परंतु शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबत राहिला. याच्यामध्ये किती तथ्य आहे? कारण इथं कोकणामध्ये जेवढी शिवसेना ग्राउंड लेवलला आहे तेवढी इतर भागामध्ये फार कमी क्वचित दिसतं या सोदर. तुम्ही आता इथले स्थानिक आहेत, काय सांगाल? शिवसेनेचे भाग झाले दोन भाग झाले. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथजी शिंदे असे 2 भाग झालेले. त्याच्यामुळे थोडासा फरक पडू शकतो, नाही असं नाही. पण शिवसैनिक कोणासोबत आहे? शिवसैनिक हे आता जर तसं म्हटलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर शिवसेना बरंचसं आहे. ही वस्तुस्थिती ग्राउंड लेवलची तुम्ही सांगताय. बरं. आणि इथं आता हायवेचं काम किंवा रखडलेले प्रोजेक्ट, विकासाचे मुद्दे याच्याविषयी काय तुम्हाला वाटतं? तर रखडलेले मुद्दे म्हणजे सरकार हे भाजपचंच आहे, युतीचंच आहे. त्याच्यामुळं त्यांनी ही कामं वेळेत केली पाहिजे होती असं वैयक्तिक माझं म्हणणं आहे. म्हणजे शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत असं ते सांगतायत. स्थानिक आहेत ते इथले, त्यांच्याकडून माहिती मिळते. माझ्यासोबत आणखी काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय म्हणता दादा, काय चाललंय? काय ना, शांत आहे जरा. काय व्यवसाय चालतो तुमचा? व्यवसाय मार्केट जरा स्लॅक चालू आहे भरपूर. स्लॅक चालू? कशामुळं? असं इलेक्शनमुळे. इलेक्शनमुळे स्लॅक चालू? इलेक्शनमध्ये तर गरमागरमी होते एकदम. जरा स्लॅक मार्केट वाढलं पाहिजे. नाही, इकडं मार्केट जरा स्लॅक चालू आहे. पण आता प्रचार तर शिगेला पोचलाय. हो, जरा पब्लिक जवळ पण पैसे नाही ना जरा सध्या, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आला. काय वातावरण आहे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये, तुम्ही कसं बघताय या निवडणुकीला? सध्या तर इकडे काय समजत नाही, शांत आहे जरा. कुणाची हवा आहे? आता काय सांगू शकत कोणाची आहे, चालू आहे. इथली निवडणूक एकतर्फी होईल की एकदम अशी जोरात लढत होईल? जोरात होणार आहे. जशी एकतर्फी होणार नाही. बरं. कुठले विकासाचे मुद्दे वाटतात तुम्हाला की हे निवडणुकीच्या निमित्तानं त्याची चर्चा व्हायला पाहिजे? कारण निवडणूक ही एकच घटना अशी आहे आपल्याकडं की त्यावेळेस
जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये जरा मोठ्या चर्चा घडण्याची शक्यता असते किंवा राजकीय नेते पण ऐकण्याच्या मूडमध्ये असतात. तर सध्या काँग्रेसचं वाटतंय. काँग्रेसचं वार आहे. बर, काँग्रेसचं वार आहे तुम्ही म्हणता. बर, आणखी काही नागरिक इथं खरेदीसाठी आलेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार दादा, काय म्हणताय? काय म्हणताय, कसे आहात? बर, काय चाललंय? हा, इकडे गरमी जास्त. बर, अच्छा. मला सांगा, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि त्यानिमित्तानं बरेचसे प्रश्न चर्चेला येतात. मतदार आपण राजा म्हणतो त्याला, पण मतदारांच्या प्रश्नांची चर्चा कमी होते. ती खरं तर सर्वाधिक जास्त व्हायला पाहिजे. भविष्याचं चिंतन व्हायला पाहिजे, विकासाचा दृष्टिकोनानं आपण या ठिकाणी सगळी त्याची मांडणी व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या अशा गोष्टीत की त्याची चर्चा जास्त व्हायला पाहिजे या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं? काही महागाई जास्त आहे, सर्वात पेट्रोलचे पण रेट जास्त आहे, ते थोडे कमी व्हायला पाहिजे. ते सर्व महागाई आणि पेट्रोलचे दर म्हणजे बाकी सर्व पण चीज वस्तू पण सर्व महाग आहे. आता तुमच्या या सगळ्या कोकणातून मुंबई गोवा हायवे गेला आहे, तो प्रगतीचा मार्ग असू शकतो, पण त्याचं काम इतकी वर्ष सुरू आहे की ते अजून संपेना. हनुमानाच्या शेपटीसारखं किती लांबच आहे अजून. हे काय लवकर होण्यातलं काम दिसत नाही आहे जास्त. का बरं, काय कारण असं? गतीने चालू आहे काम, संथ गतीने चालू आहे. पण आता हवा कोणाची ह्यावेळेस काय सांगू शकत नाही याच्यामध्ये. म्हणजे एकतर्फी लढत होईल का घासून होईल? घासून होईल. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा आपला फॉर द पीपल न्यूजचा जो महाराष्ट्र दौरा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू आहे, यामध्ये आज आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील आढावा घेतला. मतदारांशी जाऊन आपण त्यांच्याशी बोललो, त्यांच्या भूमिका जाणून घेतल्या, इथले प्रश्न, इथले विषय काय आहेत हे समजून घेतलं. यामध्ये विशेष करून जो फार कळीचा मुद्दा या लोकसभा मतदारसंघामध्ये इव्हन कोकणामध्ये राहिलेला आहे, तो म्हणजे मुंबई गोवा जो एक्सप्रेस वे होतो आहे त्याचं जे धीम्या गतीनं काम सुरू आहे आणि त्याचे जे तोटे आहेत किंवा त्याचा जो फटका इथल्या लोकांना बसतो आहे, त्यांचं नुकसान म्हणा किंवा ॲक्सिडेंटमधून घरातल्या लोकांचं निधन म्हणा, ह्या गोष्टी फार गंभीर आहेत आणि त्याविषयी इथले लोक सातत्यानं बोलत आलेले आहेत. आणि आजही आम्ही येताना म्हणजे दुर्दैवानं अशीच घटना घडली होती, त्या संदर्भात त्या लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या व्यतिरिक्त कोकण म्हटलं की पर्यटन हा विषय फार आपल्याला जवळचा वाटतो, परंतु ज्या पद्धतीनं इतर पर्यटन जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ज्या सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर कोकणात मात्र अद्याप विकसित होताना आपल्याला दिसत नाही. खरं तर कोकण बघितल्यानंतर आपल्याला कोकणाचं सौंदर्य हे बुरळ घालतं आणि जगभरातलं पर्यटन आकर्षित करण्याची ताकद या कोकणाच्या पर्यटनामध्ये आहे. परंतु आपले जे राज्यकर्ते आहेत त्यांचं लक्ष इकडं आकर्षित कधी होईल याविषयी कोकणवासी मात्र डोळे लावून बसलेले आहेत. त्यांचे डोळे म्हणा, त्यांची नजर म्हणा, त्यांचा आवाज म्हणा, ह्या राज्यकर्त्यांपर्यंत कधी पोहोचणार आहे याविषयी ते प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या व्यतिरिक्त राजापूरची रिफायनरी असेल किंवा जैतापूरचा ऊर्जा जो प्रकल्प आहे त्या संदर्भातले विषय असतील, इथल्या स्थानिकांचं असं मत आहे मेजॉरिटी की इथं उद्योग यावेत, परंतु हे कोकणी मेवा जो आहे म्हणजे इथं काजू किंवा इथलं जांभूळ किंवा इथलं जे काही फणस, आंबे, हे जे काही प्रोडक्ट या ठिकाणी उत्पादन होतं त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी यावेत किंवा संलग्न इंडस्ट्री या ठिकाणी यावी अशी या लोकांची मागणी आहे. आणि याकडं हे लोक आता लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून हे प्रश्न उपस्थित करताना आपल्याला दिसत आहेत. काही रिक्षावाल्यांचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 17,000 18,000 रिक्षावाले या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच प्रश्नावरती अधिकाधिक निवडणूक लक्ष केंद्रित करून व्हावी अशी अपेक्षा आहे. परंतु आता निवडणूक तुम्हाला माहिती आहे, कुठले वेगळेच मुद्दे समोर येतात, त्याच्यातून फाईट होते. परंतु यावेळची फाईट जी आहे, कोकण म्हटलं की एक विषय
तुम्हाला सांगायचा राहून गेला की जे कोकण आणि शिवसेनेचं जे नातं होतं ते यावेळी कुठंतरी तुटताना दिसतंय, कारण शिवसेनेचा धनुष्यबाण हा या कोकणातल्या मतदारसंघातून सध्या गायब झालेला आहे, कारण त्यांचा उमेदवार या ठिकाणी उभा नाही आहे. त्यांचा मित्रपक्ष असलेला भाजपनं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवार दिलेले, नारायण राणे जे केंद्रीय मंत्री राहिलेले ते या ठिकाणी उमेदवार आहेत, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत हे उभा. या दोघांमध्येच खऱ्या अर्थानं ही जोराची लढाई होताना आपल्याला दिसते. प्रचार शिगेला पोचला. 4 जूनला निकाल काय लागतोय, लोक म्हणतात घासून होईल, आपल्याला निकाल काय तो समजेलच. परंतु आमचा जो हा दौरा आहे हा पुढं जात राहणार आहे. पुढच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जाणार आहे, रायगडमध्ये. तोपर्यंत आमचे हे जे व्हिडिओ आहेत त्याचं नियमित अपडेट तुम्हाला येण्यासाठी आमच्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ.